नमस्कार. आपण वळवणीच्या रेसिपींना म्हणजेच उन्हाळी वळवणाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण भरपूर अशा रेसिपी बघितलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही भरपूर असा प्रतिसादसुद्धा दिलाय. त्यासाठी मनापासून आभार. आता बघूयात पुढच्या रेसिपीज. तर मग आज बनवतोय आपण आलूचे पापड. आलूचे पापड बनवायसाठी मी इथे जवळजवळ 1 किलो आलू घेतलेला आहे. त्याला उकडून घेतलं आहे, सालं काढून घ्यायची आणि बघू शकता जी मीडियम साईजची खिसणी असते ना त्याने खिसायचं. अगदीच मोठ्या साईजच्या खिसणीने खिसायचं नाही. तुम्ही याला मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण आलू छान मॅश झाला पाहिजे, म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे नाही राहिला पाहिजे. जे पापड जेव्हा आपण प्रेस करतो ना त्यावेळेस तो अगदी सहजपणे प्रेस होतो. असं किसून घेतल्याने काय होतं आहे, ते गाठी वगैरे राहण्याची शक्यता अगदी कमी होऊन जाते. आणि हाताने याला छान असं कुस्करून घ्यायचं, म्हणजे जे किसल्याने ते रेषे येतात ना ते सुद्धा निघून जातील. छान 1-2 मिनटं याला असं आपण जसं कणिक मळतो ना त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आलूचा पापड अगदी फाटणार नाही आणि मस्त असा फुलून तळल्यानंतर तयार होईल. तर इथे बघा आपण 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि मी काय केलं, लाल मिरची असते ना आपली वाळलेली, ती मिक्सरला फिरून घेतली, म्हणजे त्याचं चिली फ्लेक्स आपण इथे घरी बनवून घेतलं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कुटून याच्यात घालू शकता किंवा मग लाल तिखटसुद्धा घालू शकता. 1 चमचा तेल घेतलेला आहे. आवडत असल्यास जिरं घालावं. तेल लावून आपण याला छान असं थोडंसं मळून घेतलं आणि हाताला थोडं तेल लावून आता आपल्याला कितपत मोठा किंवा लहान आलूचा पापड बनवायचा आहे त्यानुसार असे बॉल्स बनवून घ्यायचे. याच्यामध्ये साबुदाणा पीठ वगैरे काहीच आपण ॲड केलेलं नाही आहे. नुसतं आलूपासून आपण हे पापड बनवणार. अगदी खायला कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतील. खाली एक बघा असा मेन कापड घ्यायचा, म्हणजे कोणती बी पॉलिथिन, आणि त्याच्यावरती एक पॉलिथिन घ्यायची. बिना साच्याचे आपण आज पापड बनवत आहे. एक डबा असतो ना त्याच्यामध्ये आपण काही धान्य भरतो, स्टीलचा डबा, त्याने आपण हे वरून प्रेस करून घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे पापड बनवण्याचा साचा आहे, ती मशीन, त्यांना त्याने बनवायचं, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी या पद्धतीने बनवायचं. बघू शकता पापड अगदी मस्त असा निघून येतो. आणि जर तुम्ही डायरेक्ट उन्हात जर हे बनवणार तर काय करायचं, खाली एक मोठी पॉलिथिन हातरायची, त्याच्यावरती छोटी एक पॉलिथिन हातरायची आणि डब्याने असं प्रेस करायचं, म्हणजे झटपट तुमचे पापड इथे बनून तयार होतील. तर ही तर झाली एक पहिली पद्धत बिना साच्याने पापड बनवायची. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही सरळ बोटाने हे पापड प्रेस करू शकता. म्हणजे काहीच नाही करायचं, गोळा ठेवायचा मेन कापडावरती, वरून दुसरा मेन कापड ठेवायचा आणि त्याला असं बोटांनी छान हळूहळू प्रेस करायचं. हा अगदी मऊ आपण इथे गोळा बनवून तयार केला आहे ना, त्यामुळे अगदी सहजपणे हा स्प्रेड होतो बोटांनी सुद्धा. आणि पटापट इथे आपण सगळे पापड बनवून तयार केलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळू द्यायचे. बघू शकता पापड काय छान मस्त आणि किती पातळ झालेला आहे. तिखट जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी टाकावं. आणि इथे मस्त आपले पापड बनून तयार आहेत, जे आपण 12 महिने अगदी सहजपणे घरात स्टोअर करू शकतो. बिलकुलही खराब होणार नाही, जाळं लागणार नाही, वास लागणार नाही. अगदी परफेक्ट असा आलूचा पापड आपला इथे बनून तयार आहे. तर चला एक पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तेल गरम झालं की पापड ॲड करायचा आणि मीडियम तेल गरम पाहिजे आपल्याला. इथे बघू शकता जास्तच कडकडीत तेल गरम करायचं नाही. जास्तच तेल गरम झाला तर पापडचा कलर चेंज होतो. आज मला थोडं बरं नाही आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला थोडासा दबका येत असेल, त्यासाठी माफी असावी. तर इथे बघा आपण छान पापड तळून घेऊयात. या पद्धतीने तो आलूचे पापड नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडतील. आणि आवडल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ते कशा पद्धतीने बनवले आणि तुमची कुठली आणखी पद्धत आहे का, ते सुद्धा तुम्ही मला माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. वाळवणीतल्या पदार्थाची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे. आणखी तुम्हाला कुठले पदार्थ बनवायचे आहेत ते मला तुम्ही नक्की सांगा, मी तुमच्यासोबत जरूर शेअर करेन. आणि आलूचे पापड जर आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.